अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते. 1.5 वर्षाच्या अगोदर 4 डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो. विशाळगडची परिस्थिती पाहिली. इतकी महाभयानक परिस्थिती तिथे आहे, आजही आहे. मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान म्हणजे कशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात. म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण लोक असतील, कतलखाना ओपनली चालायचा. मग बकरी कापणं असतील, कोंबड्या कापणं असतील, अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले. सरकारने अतिक्रमण केले. त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे, प्रशासनाला माझा प्रश्न आहे. किल्ला हा पुरातत्व खात्याचा. पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते. प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं. ओके करून टाकलं 2002ला. हे अतिक्रमण हे काढणार कोणी, कोणाची जबाबदारी आहे? म्हणून या 1.5 वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे. लगेच एक खो गाठलाय का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला. आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असं भ्रम तयार करून ठेवलेला आहे की न्याय प्रविष्ट विषय. तर न्याय प्रविष्ट विषय हा 158 जे अतिक्रमण सिद्ध झालेले आहेत, सरकारने सिद्ध केलेत आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे. या 158 पैकी 7 आणि 6 बोलू ना, त्या 7 आणि 6 हेच कोर्टात आहेत. बाकीच्यांना कुठलेही न्यायप्रविष्ट विषय नाही आहे. खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे, कैलाश पाटील म्हणून. कल्पेश पाटील एकच माणूस गेलाय. बाकीच्याच अतिक्रमण तुम्ही का काढलं नाही? माझा सरकारला अनेक प्रश्न आहे, माझा प्रशासनाला अनेक प्रश्न. तुम्ही काल निर्णय घेतला. काल काय निर्णय घेतला? आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल. घेतला ना निर्णय तुम्ही? शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला. मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही या 1.5 वर्षात का काढलं नाही? हा माझा प्रश्न आहे. मला पुरोगामित्व शिकवतो एक माणूस, इथला स्थानिक नेता, पालकमंत्री मला पुरोगामित्व शिकवतो. मला कोट करतो संभाजीराजे म्हणून. माझा प्रश्न आहे ते ना की 1.5 वर्ष हा विषयच न्यायप्रविष्ट नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रविष्ट विषय? मग आज परवानगी कशी मिळाली? म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने देऊन टाकले का? बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून, आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता. शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झालाय. भीमा कोरेगावचा ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं, मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये, मी पार्लमेंटमध्ये संसदमध्ये बोललोय. शरद पवार साहेबांनी मी बोललोय. हे कुठे बोलले का त्यावेळी? शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे. आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद भवन मध्ये पार्लमेंटमध्ये झाली नव्हती. ते मी सुरुवात केलेली. मला हे पुरोगामित्व शिकवतात.
मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक यासीन भटकळ हा अतिरेकी होता, अतिरेकी आहे. इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे. जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे. 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे. प्रमुख म्हणण्याच्या तो त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा. हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे. एवढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठं विशाळगडवर किल्ल्यावर. त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं पुरोगामित्व काय. किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत. रायगड किल्ल्याचं आहे. तुम्ही किती गडकोट किल्ल्याला पैसे दिले तो त्यावेळी तुम्हाला 1.5 वर्ष पालकमंत्रीत्व तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्यांना दिसलं नाही ते का. सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही, का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही. जे तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं, सगळे शिवभक्त येणार आहेत, आक्रोश आहे शिवभक्तांच्या मध्ये, का तुम्ही यंत्रणा लावली नाही. आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त, कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे. अडचणीत आहे म्हणण्याविषयी बघायला लागले ना काय चाललंय आता विशाळगडवर. अहो ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं, रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, तारा राणींचं वास्तव्य होतं. अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची. आणि या विशाळगडवर असा गलिच्छपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता. तुम्ही म्हणता संभाजीराजांचं पुरोगामित्व काढायला लागलंय. अहो तुम्ही स्वतः तुमचं पुरोगामित्व काय तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा. कुठनं पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाता मग दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतात आणि जातात तिसरीकडं. मला शिकू नये तिने आणि कोणी शिकू नये मला. मी प्रामाणिकपणाने करत आलेलो आहे, याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार. शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार आहे संभाजी छत्रपती, तसंच चालणार आहे. आणि म्हणून मला स्पष्ट तुमच्या पुढं त्या गोष्टी बोलायच्या होत्या. अनेक वृत्तपत्रातनं सगळ्यांनी माझ्याबद्दल जे मी काय बोललो ते बोललेच सगळे. तरी तुम्हाला काही विषय प्रश्न असतील तर आपण मला विचारा. आपण आता म्हटलं की आम्ही त्या ठिकाणी येणार होतो हे प्रशासनाला माहित होतं. त्यांनी निर्णय तिथे गेल्यानंतर आपल्याला फोनवरून संपर्क साधून तो निर्णय घेतला, त्यानंतर तुम्ही मागे आला. तर तोच निर्णय आल्याने झाला असता तर हे सगळं घडलं नसतं असं म्हणायचं. माझा प्रश्न तोच प्रशासनाला माझं मत आहे, तुम्ही मला विशाळगडला येऊनच का दिलं, का येऊन दिलं मला प्रश्न, का परीक्षा बघितली तुम्ही. तुम्हाला द्यायचा होता ना निर्णय द्यायचा होता ना तुम्हाला की अतिक्रमण आजपासून आम्ही मुक्त करू, आम्ही अतिक्रमण काढू. का एवढं का माझी परीक्षा बघितली तुम्ही, का शिवभक्तांची परीक्षा बघितली. राजे ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये दंगल घडली होती तशीच दंगल सदृश परिस्थिती तिथं निर्माण झाली होती. अनोळखी चेहरे होते, बहुतांश मिरज, सांगली, आटपाडी या भागाचे होते. म्हणजे प्रशासनाला किंवा या राज्य सरकारला तिथं तशीच परिस्थिती निर्माण करायची होती का. प्रशासनाने याचं संशोधन करायला पाहिजे. प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे. आम्ही प्रामाणिकपणे तिथे गेलो होतो ना, मी प्रामाणिकपणे गेलो, मी प्रामाणिकपणे सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या, शिवभक्त येणार आहेत. हा विषय असा नाही, हा विषय अनेक वर्षापासून चालू आहे. मी आलोय 1.5 वर्षातच. का परिस्थिती तुम्ही निर्माण करता येईल, तिने विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. वेळ होता त्यांच्या हातात. म्हणजे हे आंदोलन होण्यापूर्वी आजच्या दिवशी काही आपलं मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ पातळीवरती काही बोलणं झालं होतं का. कारण अशी माहिती पुढे येते की मुख्यमंत्र्यांचं आपलं बोलणं करून दिलं होतं तरी देखील हे आंदोलन पुढे गेलं, असं कोण म्हटलं. अशी चर्चा सुरू आहे. ते ज्यांनी चर्चा केली त्यांनी मला सांगावं, मी बोलतो. मग
अतिक्रमण काढण्याबद्दल कायदेशीर मार्गाने काढण्याबद्दल कुणाचं मत नाही, पण गजापूरमध्ये नाहक जे गाळबोट लागलं त्यामध्ये खरंच शिवभक्त होते का कोण बाहेरून आलेले? हाच माझा मुद्दा आहे. मी त्याला समर्थन केलेलं नाही आहे. त्याचा निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना हे का घडलं, कशामुळं घडलं, ह्याला जबाबदार कोण आहे? प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून. ही परिस्थितीच का निर्माण झाली? तुम्ही काय केलं तुम्ही आत्मचिंतन करा ना. तुम्ही या 1.5 वर्षात का केलं नाही? आज तुम्ही हे देऊ शकता, आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता, मग हेच तुम्ही 1.5 वर्षात का केलं नाही? आपण 12 वाजता जाणार होतो. काय म्हटलं? का ही ज्या वेळेला घटना घडली विजयनगरावर त्यावेळेला प्रशासनाला आदेश दिले की जे अतिक्रमण आहे ते काढून टाकायचं सरकारनं सांगितलं. तर हे आदेश त्यांना 3 वर्षापूर्वी देता आले असते, पण हे सरकारला घडवायचं होतं का? आता हे मला माहित नाही. मी सरकारची बाजू मी काय मांडू शकणार नाही. किंबहुना प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही. पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहित होतं. पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होतं आज बोलतोय. पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. जर हा जसं जसं धनंजय म्हटले की पालकमंत्रींना जर हे माहित होतं ही परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते, मग त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. आपण तुमच्यावरती आणि इतर शिवभक्तांच्यावरती सुद्धा पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले. पुढच्या तुमची भूमिका माझ्यावर गुन्हा नोंद केलाय का? सर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघालो आता शाहूवाडी पोलीस स्टेशनला. निघालो आता इथूनच निघतो शाहूवाडी पोलीस स्टेशनला. नाही पण मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोयच मी. हे घरावर असं काही अपेक्षा होती आपली, कारण पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली तिथं त्यावेळेला आम्ही सुदेश यांनी येणार आम्ही सांगितलं होतं की असं घडण्याची शक्यता आहे. नाही हे बघा हे काम प्रशासनाचं आहे. शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती. शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचं सुद्धा त्यांना गांभीर्य होतं. मग त्यांनी सिस्टम का लावली नाही? का सिस्टम लावली नाही? मी स्वतः तिथे येणार आहे. हीच मोठी बातमी. हेच मोठं ह्याचाच पॉईंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. 12 वाजता नाही राजे तुम्ही म्हणताय की शिवभक्तांचा आक्रोश होता हे मान्य आहे. शिवभक्तांचा आक्रोश होता हे मान्य आहे. मात्र ज्या शिवाजी महाराजांचा विचार करून ते शिवभक्त तिथे आलेले होते त्या शिवाजी महाराजांनी गरिबांच्या घरांवरती कधीही हल्ला केलेला असताना तिथे महिला किंवा मुलीबाळी असतील त्यांना कधीही हात लावलेला नव्हता. मात्र काल गजापूरमध्ये अनेक घरांमध्ये माणसं होती त्या ठिकाणी देखील हल्ले झाले. हीच का शिवभक्त अशा पद्धतीने मला त्याची कल्पना नाहीये आणि मी अशा गोष्टीला केव्हाही समर्थन करत नाही. आपल्याच पक्षाचे पदाधिकारी आले होते ज्यांची व्हिडिओ आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या नेतृत्वाने नाव घेऊन ते सांगत होते की गडावरची आम्हाला हिरवळ नष्ट करायची. काय गडावर पसरलेली हिरवळ नष्ट करायची. बरोबर आहे. तुम्ही अर्ज जो काढला ना त्या पद्धतीचा 100% त्या ठिकाणी हिंदूंची अतिक्रमण होती, त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीने प्रोपोगंडा करून त्या ठिकाणी हिरवळच आम्ही काढली का आणि आम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंटच केले का हे वातावरण देण्याचं कोणी प्रयत्न करू नये. एक पदाधिकारी म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे. याच्या पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे यासिन भटकळ सारखा माणूस त्या ठिकाणी राहतो. या कोल्हापुरामध्ये बॉम्ब बनवण्याचे कारवाया करण्यासारख्या गोष्टी घडतात. 2-4 महिन्यापूर्वी त्याच्यावरती कारवाया होतात आणि जर अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील, अशा पद्धतीचा उद्रेक समोर येत असतील, इथले पालकमंत्री जर या सगळ्या गोष्टी सांगत असतील आणि ह्या भूमिका पुढे माझी विनंती आहे मी माझ्या याच्यात सुद्धा बोललो. माझा प्रामाणिक मुद्दा काय होता? अतिक्रमण काढणे. बरोबर. मी हे सुद्धा म्हटलं अतिक्रमण दोघांचं आहे म्हटलं का नाही मी. तर आता विषय इकडे तिकडे नेऊ नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त होता पण आपण मलकापूरमध्ये असतानाच खरं तर वरती गडावरती दगडफेक होती. हे कुठेतरी मला हे पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी ही सगळी माहिती घ्यायला पाहिजे. हे तुम्ही दगडफेक म्हणताय मला खरंच कळत नाही. तुम्ही एवढं पोलीस प्रोटेक्शन तुम्ही
बॅरिकेड्स लावलेत, हे लावले, लोक मला खरंच माहित नाही काय चाललंय आमच्या सॉरी म्हणजे बोलतो राजेंच्या आमच्या लोकप्रतिनिधीच्या दबावाला प्रशासन बळी पडलं का आणि त्यांच्यामुळे 100%. मी परवा सुद्धा बोललोय. मला सांगा या 1.5 वर्षात ते जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असल्यामुळं, त्यांच्याशी ते काय सहयोगी असल्यामुळं त्यांनी प्रेशर टाकलेलंच आहे. पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला, त्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाडशी निर्णय घेतला, त्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकच करायला पाहिजे. धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला लावलं. अतिक्रमण काढायला सुरुवात झाली, मग का बंद झालं ते? कोणी बंद करायला लावलं? परत मी सांगतो 158 हे अतिक्रमण सिद्ध आहेत, दोन्हीकडचे सिद्ध आहेत. मग त्यामध्ये 6 आणि 13 नुसते कोर्टात गेलेत, बाकीचे मोकळेच आहेत ना. म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचे आदेश दिलेत. प्रशासनाने आता आदेश दिले, पण मागचा अनुभव करता पुन्हा एकदा अशी स्थगिती आणली तर मग पुढची भूमिका काय असणार आहे? आता मला खरं सांगू, मी प्रामाणिकपणाने आज पण गडकोट किल्ल्यांचं काम करायला प्रामाणिकपणाने, आणि काम करत असताना मलाच जर एवढे अडथळे येत असतील, मी सोडून टाकतोय गडकोट किल्ल्याचं काम. नको बाबा, कुणीच नाही. अहो एक पुढारी, एक नेता या गडकोट किल्ल्याच्या बद्दल बोलत नाही. सगळे नुसतं मतं मिळवण्यासाठी सगळं खेळ चालू असतो. 350 हा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षी, 350 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षी म्हटले होते आम्ही 450 कोटी रुपये देऊ. काय दिलेत किल्ल्यांना? काय दिलेत? मी बोलायला लागलं सगळं बोलू शकतोय. एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि जर सगळ्या नेत्यांना आणि सगळ्यांना, इव्हन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल आणि सगळ्यांना नको असेल तर मला सांगा, मी थांबतो. मला नाही करायचं. बस झाले मला, आता मला त्रास व्हायला लागलाय, बस झाला. रायगडचं महिन्यातले 4-4 दिवस मी त्या गडकोट किल्ल्यांसाठी रायगडसाठी द्यायचं, तिकडे माझ्यावर आरोप करायचे. एक कमिशन खाऊन देत नाही कोणाला तिथं मी. मला बोलायला लावू नका. त्रासून गेलो मी आता. विशाळगड का? मला काय याच्यात राजकीय स्वार्थ मिळवायचा होता? प्रामाणिकपणाने गडकोट किल्ल्यांचं काम करण्यासाठी शिवाजी महाराजांचं या किल्ल्यांनी त्यांना आश्रय दिले, त्याच्यावर बोला तुम्ही. त्याच्यावर कोण बोलतच नाही. पत्रकार मला जो असे प्रश्न विचारतात, सॉरी मी तुम्हाला ब्लेम करत नाही. अहो विचारा ना, हे प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना काय विचारत नाही? हे प्रश्न त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय विचारत नाही? त्यांना विचारा तुम्ही काय केले. तो अतिरेकी यासीन भटकळ येतो, का गप बसलो आपण? का कोल्हापूरच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं नाही? का पालकमंत्र्यांना विचारलं नाही? बरोबर मी तुम्हाला शिकवतात, का विचारलं नाही तुम्ही? ते चालते का तुम्हाला? तो 7 दिवस राहतो एवढा मोठा अतिरेकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात. शिवाजी महाराजांनी जे रक्षण केलं आपल्याला स्वराज्यासाठी, त्या किल्ल्यातून राहतो. या अतिक्रमणामध्येच परत हेच चालते का? हा प्रश्न विचारत आहे ना. म्हणजे गडावर अतिक्रमण जे झालं त्या 5-6 वर्षांमध्ये या हो अतिक्रमण आहे. 2014 बरोबर. मला उशीर कळाला. मी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. मला वाईट वाटतंय, मी का गेलो नाही विषयावर. माझी जबाबदारी मी स्वीकारतो. नाही, माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय पूर्वीच घ्यायला पाहिला होता, तो घेतला नाही. मी जबाबदारी पळून जाणारा माझं नेतृत्व नाही आहे. हो, माझी जबाबदारी होती, मी जायला पाहिलं होतं, मी गेलो नाही. मी खंत व्यक्त करतो. आणि दुसरं खंत व्यक्त करताना हे सांगतो, मला आनंद आहे की ज्या रायगड किल्ल्याचं, ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती, ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधलं गेलं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेघडंबरी होती, जो पुतळा नव्हता, तो पुतळा ह्या संभाजी छत्रपतींनी सर्व शिवभक्तांनी बसवला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात सुरू केला, तो जगात पोचल्यास त्या रायगडचं संवर्धन जतन आजपर्यंत स्वातंत्र्याच्या नंतर नुसतं 1 कोटी रुपये खर्च झाले. 1,30,00,000 रुपये खर्च झाले होते. या संभाजीराजांच्यामुळं आज कितीतरी कोट्यावधी रुपये मंजूर झालेले आहेत. हे मी रायगडचं काम करतो. आणि नाही, एक मिनिट
ह्या सगळ्या गोष्टी जर मला बोलायचं आहे तर ह्या रायगडच्या बाबतीत तुम्ही केव्हा विचारत नाही मला प्रश्न. तुम्ही माझी चूक काढताय ना, मी मान्य करतो माझी चूक आहे. रायगडवर प्रश्न विचारा ना, गडकोटकरांच्यावर प्रश्न विचारा ना, माझा प्रामाणिक विशाळगडच्या बाबतीत प्रश्न विचारा ना. मी वेळोवेळी सरकारला सांगितलं, वेळोवेळी प्रशासनाला सांगितलं, त्याच्याबद्दल काय बस. किल्ल्यावरील अतिक्रमणाला दीर्घकाळ सत्तेत असणारं सरकार जबाबदार आहे. काय म्हटलं? किल्ल्यावरील अतिक्रमणाला दीर्घकाळ सत्तेत असलेलं सरकार जबाबदार आहे असं वाटतंय. सगळे सरकार. मला सांगा, राजस्थानचे किल्ले ह्यांचा कुठला इतिहास नाही. उदयपूर घराणं सोडून, महाराणा प्रतापांचं घराणं सोडून आज त्यांचे किल्ले इतके सुंदर. आपले पर्यटक आपले किल्ले पाहायला जात नाहीत, त्यांचे किल्ले पाहायला जातात. का आपले पर्यटक आहेत? आज रायगडचा फुटफॉल आठवड्याला 25-50 हजार मध्ये जातो. केव्हा एवढा फुटफॉल नव्हता रायगडला. मग पूर्वी का नाही झाला? मी कोणाला ब्लेम मला करायचं आणि मी माझं काम करत राहतो. पण एवढे वर्ष सगळ्या सरकारांनी का केलं नाही रायगडसाठी? आज मी फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे. फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून मी आत्ताच्या सरकारना सुद्धा, उपमुख्यमंत्र्यांना प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांना मी म्हटलं, आम्हाला 25 किल्ले कमीत कमी दत्तक द्या, एक पैसा नको सरकारचा, मी उभा करतो पैसे. आणि रायगड मॉडेल प्रमाणे संवर्धन जतन जसं होते त्याप्रमाणे मी 25 किल्ले संवर्धन जतन करतो. अजूनही मला दिले नाही. काल अतिक्रमण राहिलं बाजूला आणि जे मुस्लिम समाजाची घरात हाडतोड झाली. आता तुम्ही आता सरकारला तरी लोकसभा निवडणूक पाहून बघतो सरकारला काही ठिकाणी जाते नकली घडावायच्या आणि तुमच्यासारखे मोहरे त्याला पुढे गेले जातात. नाही एक ऐका, मला सुद्धा हे जे काल ते सगळं घडलं त्याची आगाऊ सूचना निवेदनाद्वारे मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की पुण्यावरून एक गट येणार आहे, तो गट तिथं प्रचंड प्रमाणात तोडफोड करणार आहे आणि कसं प्लॅनिंग करायचं, कसं कोण पुढे गेल्यानंतर कसं घुसायचं वगैरे हे सगळं त्यांनी ठरवलेलं असं लेखी निवेदन. बरोबर आहे. हा प्रश्न मला का विचारला तुम्ही? नाही हा प्रश्न हा विचारा ना. हा प्रश्न तुम्ही नाही हा प्रश्न नाही हा ऐका ना. ठीक आहे, मी आता मी हे बघा, ऐका, मी पूर्ण राजकारणात मी आत्ता आलो. मी अजूनही पूर्ण मॅच्युअर्ड नाहीये. मी शिकायला लागलो या गोष्टी. मी कुठल्या महायुतीत नाहीये, मी कुठल्या महाविकास आघाडीत नाहीये. मी छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार केला कारण का ते माझे वडील होते म्हणून. पण मी दोन्ही आघाडीत नाही, युतीत सुद्धा नाही. म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर बसून काहीतरी फायर केला असेल, त्याचा तो जर केला असेल तर मी विचार करेन. पण माझा हेतू एकच प्रामाणिक होता का नाही, अतिक्रमण काढायचा. त्यात काय दोष आहे का? मग तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारा. महायुतीतले काल मला वाटतं रात्री मुख्यमंत्री तर आले होते, तर मला माहित नाही तुम्ही भेटला का, त्यांना प्रश्न विचारा. ते मला माहित नाही, ते माहित नाही मला, तुम्ही विचारा. आणि बरं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता की समाजाच्या लोकांनी असं लिखित दिलं होतं, मग प्रशासनाने काय ती काल यंत्रणा लावली नाही? हो गेलो नाही. मला सांगा बैठकीतनं काय निघणार होतं? मी त्यांना एक प्रश्न विचारला. त्यांना मी प्रश्न विचारला बैठकीतून, कुठं विचारला मी ते सांगू शकत नाही आणि ते प्रोटोकॉलमध्ये बसणार नाही. मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कसं सोडवणार आहे मला सांगा. तर तुम्हाला बैठकीत येतो ते नाही, आम्ही नाही सोडू शकत, आम्हाला थोडं हे द्या, ते द्या, हे द्या. म्हणजे तुमच्याशी बसून काय होतो नाही. माझी बैठक डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी DCMची लागायला पाहिजे. काय चुकीचं आहे माझं? माझी बैठक कुठे लागायला पाहिजे? मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी. काय चुकीचं आहे माझं याच्यात? विषय संपला. किती बोलायचं तेच. माझी सुरुवातच त्यावर मी केली. चला तर मला जायचं शावडीला.
राजे विशाळगड झाला, आता ह्याच्या पुढचा किल्ला कोणता असणार आहे? किती मोठी कोणती? एक चालू अटक व्हायला एक उभा आता राजांनी गेला एक अटक व्हायला. आता मी विचार करणार आहे बाबा, मी विचार करणार नाही, मी विचार करणार आहे की पुढं नाही आता मी विचार करणार आहे. मी कंटाळून गेलो. मी स्वतः निघालो. हा तुम्ही सांगितलं ना. बस समजा दोन्ही बाबी आहे. तुम्ही जर म्हटलं असं तुम्हाला समजलंय म्हणून मी निघालो. समजा तुम्ही सांगितलं तुम्हाला समजलंय तरी मी एक तिथे जातो शिवभक्त म्हणून. माझ्या घेऊन काल बोललोच मी. त्या लोकांना आणि मला आता कानावर आले शिवभक्तांच्यावर गुन्हे नोंद व्हायला, त्याच्या अगोदर मला माझ्यावरच गुन्हा नोंदवून दे म्हणून निघालो. एक गोष्ट मला निदर्शन आणून द्यायची आहे. भीमा कोरेगावच्या प्रकरण झालं त्यावेळेला पण तो कुठला मोबाईल त्यांनी दुसरी तोडफोड केली आणि दंगली स्वरूप आणलं, त्यावेळेला पण पत्रकार टार्गेट झाले मोबाईल. नंतर स्टेटसचं प्रकरण झालं शिवाजी त्यावर सुद्धा पत्रकारांना जाणीवपूर्वक टार्गेट हे येणार बाहेरची. कालच्या बाबतीत पण असाच प्रकार झाला. शिवभक्त म्हणून आलेली जी काही होती ती बाहेर येऊन तिने पत्रकारांना अक्षरशः गाड्यांचा पाठलाग करून दगडफेक करायचे प्रकार झाले, चाकू लावण्याचे प्रकार झाले. माझ्या कानात सुद्धा आलं आणि मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. असंच पत्रकार हे आपला चौथा स्तंभ आहे आणि अशा ठिकाणी असं जर होत असेल तर मला माहित आहे कसं कोणी केलंय काय केलंय. कोणी असो पण पत्रकारांना संरक्षण देणं ही आपल्या सर्वांची. ऐका ना मी बोलतो ना ऐका मी पत्रकारांना संरक्षण देणे माझी जबाबदारी आहे. आणि ह्या बाबतीत व्यक्तिगत मी स्वतः तुमच्या सर्वांशी मी बोललो व्यवस्थित. नंतर तुमच्याशी हितगुज केली मी. मलाही ते ज्या गोष्टी नाही तर नाही बरोबर